मी माझ्या प्रकृतीला पुढे करून आत्ममायेया माझ्या मायेद्वारा संभवामी म्हणजे अवतार घेतो. म्हणजे परमेश्वर मायापूर पुढे करून अवतार घेत असतात असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता हे स्वाम प्रकृतीम आणि स्वाम प्रकृतीम कसं आहे, कारण असं म्हटलेलं आहे अपरेय मितस्तन्याम विद्यमे, कारण भूमिरापोनलोवायू इथं अपरा प्रकृती सांगितली आणि पुढे सांगतात पराप्रकृती. पराप्रकृती म्हणजे देवता वर्ग, कारण चेतना म्हटले त्याला आणि ही जड आहे. पण पराप्रकृती त्याचा खुलासा करतात की प्रकृती पुन्हा म्हणतात तिला हे करून आत्ममाया, म्हणजे तेवढ्यामध्ये फक्त मायाच, प्रकृतीमध्ये सगळ्या देवता आल्यात म्हणून म्हणतात आत्ममाया, जी माया माझ्या सोबत आहे त्या मायेद्वारा मी अवतार घेत असतो. श्री परेशाय नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् अहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनोरेक्ष्वाकवे ब्रवीत्. तिसऱ्या अध्यायामध्ये प्रजापतीच्या माध्यमातून या सृष्टीच्या रचनेचा, देवतेंना दिलेल्या व्यापाराचा उल्लेख केल्यानंतर या चौथ्या अध्यायामध्ये परब्रह्म परमेश्वर आपल्या अवतार परंपरा, त्यांचं पावन, तसेच त्यांची देवता प्राप्ती कशी भिन्न आहे ते सांगितलेलं आहे पहिल्या विषयामध्ये. म्हणजे 1 ते 18 या पद्यामध्ये परब्रह्म परमेश्वरांनी आपल्या अवतार परंपरात किंवा त्यांचं पावन किंवा देवतेची प्राप्ती कशी भिन्न आहे याचा उल्लेख केलेला आहे. दुसरा विषय या अध्यायामध्ये असा येतो 19 ते 23 म्हणजे 5 श्लोक. त्यामध्ये योगी पुरुषांचे लक्षणं किंवा त्यांचा महिमा तो वर्णन केलेला आहे. आणि तिसरा विषय 24 ते 32 म्हणजे जवळपास म्हणजे 9 श्लोक. याच्यामध्ये वेगवेगळ्या वेदातील देवता आणि त्यांचे फळं याचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटचा विषय तो आहे चौथा विषय 33 ते 42. यामध्ये परमेश्वर ज्ञानाचं महत्त्व. असे 4 विषय या चौथ्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलेले आहेत. पैकी पहिला विषय आरंभी भगवान श्रीकृष्ण म्हणतात इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् अहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरीक्ष्वाकवे ब्रवीत्. विवस्वानाला सांगितला. विवस्वान परमेश्वराचा भक्त किंवा सूर्यराजा, त्या शब्दाचा जर अर्थ केला तर सूर्यराजा, त्याला सांगितला होता. विवस्वान मनवे प्राह, आणि विवस्वानाने मनुला सांगितला म्हणजेच वैवस्वत मनुला. प्राह मनो इक्ष्वाकवे अब्रवीत, आणि म्हणून इक्ष्वाकू राजाला सांगितलेला आहे. इक्ष्वाकू अब्रवीत. तर अशा प्रकारे हा योग इथपर्यंत आला. आणि हा इक्ष्वाकू राजा एवढा चक्रवर्ती बनला की त्यामुळं
त्या कुळाला इक्ष्वाकू वंश असं नाव प्रसिद्ध झालं. आणि त्यानंतर या कुळामध्ये पुढे दिलीप राजाचा मुलगा म्हणून जो रघु जन्माला आला, त्यानं या इक्ष्वाकू नंतर पूर्ण चक्रवर्ती पद मिळवल्यामुळं त्याला रघुवंश हे नाव मिळालं. त्यानंतर मात्र रघुचं नाव कोणीही मोडू शकला नाही. रघुच्या पुढे अज जन्माला आला, परंतु अत्यंत सुंदर चांगला असला तरी त्याला जी पत्नी मिळाली होती तिला वरच असा होता की ज्या वेळेस तुला पुत्ररत्न होईल त्यावेळेस तू या श्रापातून मुक्त होशील आणि स्वर्गात जाशील. परिणाम असा झाला ती लवकरच एक पुत्र झाल्याबरोबर सरली आणि तिच्या विरहामध्ये अज पण गेला. नंतर तो जो मुलगा जन्माला अजाचा, तर तो मुलगा जन्माला दशरथ. दशरथाच्या पुढे दाशरथी राम. म्हणजेच पण मात्र रघुचा वंश मोडणारा पुन्हा चक्रवर्ती कोणीही झाला नाही. फक्त रघुवंश, इक्ष्वाकू वंश आणि त्याच्यानंतर रघुवंश हेच दोन नाव प्रचलित झालेले आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्वप्रथम विवस्वानाला आणि त्यानंतर वैवस्वताला, त्यानंतर इक्ष्वाकुला हे ज्ञान दिलं होतं. एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदु सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. परंतप, परांतापयती इति परंतप हा उपपद तत्पुरुष समास आहे. हे अर्जुना, परान म्हणजे शत्रूला ताप देणारा तो परंतप. एवं परंपरा प्राप्तम, अशा परंपरेनं ते ज्ञान इमम राजर्षय विदु, म्हणजे हा योग राजर्षी लोकांनी जाणला. आणि सयोग, तो योग महता कालेन इह नष्ट, खूप काळ गेल्यामुळं आता तो नष्ट झाला. स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमम्. आणि हे अर्जुना, मी भक्त, तू माझा भक्त आहेस. च सखा असी, आणि त्याचप्रमाणे तू माझा मित्र पण आहेस. इति, म्हणून स एव अयम पुरातन योग, तोच पुरातन योग अद्य मया ते प्रोक्त, आज मी तुला सांगितलेला आहे. एतत् उत्तमम रहस्यम, आणि हे रहस्य उत्तमम म्हणजे गुप्त ठेवण्यास योग्य असा हा विषय आहे. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वत कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति. आता काल तिसऱ्या अध्यायामध्ये आपण एक असा तर्क व्यक्त केला होता की ज्यावेळेस पहिला सुरू बहिर्याग सांगितला, नंतर मी असं म्हटलं होतं अंतर्याग आहे, पण तो अर्थ परमेश्वरावरही बसू शकत होता. पण परमेश्वरावर जरी बसू शकत असला तर परमेश्वराचं ज्ञान हे इथं सांगितलं त्यांनी. परंपरा सांगत सांगत इथून पुढं परमेश्वराचं ज्ञान आहे. आणि म्हणून आपण अर्थ असा घेतला होता की तो अंतर्याग, बहिर्याग, अंतर्याग सांगून त्यांनी पुढे अर्जुनाला आदेश दिला तो असं वाग म्हणून. परंतु परमेश्वराचा जो योग आहे तो मात्र या चौथ्या अध्यायामध्ये इथं सुरू झालेला आहे. आता भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळेस अगदी पुरातन नावं घ्यायला सुरुवात केली, मी हा योग अगोदर सांगितला, त्यावेळेस मात्र अर्जुन आता भांबावला. कारण प्रश्न असा पडतो, हा तर माझा मित्र, आता माझ्या समोरचा, आणि कुठे इक्ष्वाकून ते कुठे ते मनू, आणि तो कुठे विवस्वान, आणि त्यांना यांनी योग सांगितला, हे कसं शक्य? म्हणून अर्जुन संदेहात्मक प्रश्न विचारतो.
अर्जुन म्हणतो भवतः जन्म अपरम, भवतो जन्म अपरम भवतो जन्म, म्हणजे तुमचा जन्म अलीकडचा आणि विवस्वतः जन्म परम, आणि विवस्वानाचा जन्म तर फार पलीकडचा आहे. इति कथम विजानीयाम, मग हे कसं मी समजू, त्वम आदौ एतत् प्रोक्तवान, की हा योग तुम्ही अगोदर सांगितला म्हणून हे मी कसं समजू म्हणे. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. परंतप अर्जुन, हे परंतप अर्जुना, मेच तव बहुनी जन्मानी व्यतीतानी, अरे माझे आणि तुझे जन्म तर पुष्कळ होऊन गेले म्हणे. तानी सर्वांनी त्वम न वेत्थ, ते तू जाणत नाहीस. अहम वेद, मी जाणतो. अजोपि सन्नवेयात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. आणि मी कसा आहे तो म्हणे अजह, अजन्म आहे, अव्यय आत्मा असा असून देखील, सन अपि म्हणजे असा असून देखील, भूतानाम ईश्वरः सन अपि, या प्राणीमात्रांचा ईश्वर असूनही स्वाम प्रकृतीम अधिष्ठाय, मी माझ्या प्रकृतीला पुढे करून आत्ममायेया, माझ्या मायेद्वारा संभवामी म्हणजे अवतार घेतो. म्हणजे परमेश्वर मायापूर पुढे करून अवतार घेत असतात असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता हे स्वाम प्रकृतीम, आणि स्वाम प्रकृतीम कसं आहे, कारण असं म्हटलेलं आहे अपरेय मितस्तन्याम विद्यमे, कारण भूमिरापोनलो वायू इथं अपरा प्रकृती सांगितली आणि पुढे सांगतात पराप्रकृती. पराप्रकृती म्हणजे देवता वर्ग, कारण चेतना म्हटले त्याला, आणि ही जड आहे. पण पराप्रकृती त्याचा खुलासा करतात की प्रकृती पुन्हा म्हणतात तिला हे करून आत्ममाया, म्हणजे तेवढ्यामध्ये फक्त मायाच, प्रकृतीमध्ये सगळ्या देवता आल्यात म्हणून म्हणतात आत्ममाया, जी माया माझ्या सोबत आहे त्या मायेद्वारा मी अवतार घेत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भारत, हे अर्जुना, यदा यदा धर्मस्य ग्लानी, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येत असते, आणि तेव्हा आणि पुन्हा अधर्मस्य अभ्युत्थानम भवती, अधर्माचा उदो उदो होतो, अधर्माची वृद्धी होते. तदा ही अहम, त्याच वेळेस मी आत्मानं सृजामी, स्वतःला अवतरित करतो, म्हणजे स्वतः अवतार घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अवतार घेतल्यानंतर पुढे काय करत असतात म्हणून सांगतात की साधूनाम परित्राणाय, जे सज्जन लोक आहेत, आमच्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये असं म्हटलं साधू म्हणजे रजतमहीने, म्हणजेच रजानी आणि तमोगुणाने जे बळावलेले लोक आहेत, तर म्हणजे साधू म्हणजे रजतम रहित, म्हणजे अशा रजतम रहित लोकांच्या परित्राणाय म्हणजे संरक्षण करण्यासाठी, आणि दुष्कृताम विनाशाय म्हणजे साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा विनाश हे करण्यासाठी, आणि त्याचसोबत पुढे धर्मसंस्थापना म्हणजे धर्मसंस्थापना अर्थाय म्हणजे करण्यासाठी, युगे युगे संभवामी, प्रतियुगात मी अवतार घेत असतो. म्हणजे प्रजापतीनं प्रथम अवतार घेऊन 3ऱ्या अध्यायामध्ये
त्यांनी कशी सृष्टी व्यवस्था केली ते 3ऱ्या अध्यायात सांगितलं. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी मात्र युगे युगे अवतार घेतो. जन्म कर्म च मे दिव्य मेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. अर्जुन, हे अर्जुना, मे जन्म कर्म दिव्यम, माझे जन्म कर्म हे दिव्य आहे, अलौकिक आहे. एवं यह तत्वतः वेत्ती, आणि ज्याला हे तत्वतः वास्तवतः कळालेलं आहे, स देहम त्यक्त्वा, त्याला जेव्हा हे ज्ञान होतं तेव्हा तो हे देह सोडल्यानंतर पुनर्जन्म न येती, त्याला पुन्हा जन्म मिळत नाही. माम येती, तो मला प्राप्त होतो. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. वीत, राग भय क्रोध, म्हणजे राग भय क्रोध ज्यांचा नाहीसा झालेला आहे, आणि नुसता राग द्वेष आणि भय किंवा क्रोध हे नुसतं नाहीसा होण्यानं चालणार नाही, तर मनमया, तो पूर्णपणे माझ्यामध्ये समाविष्ट, माझ्यामध्ये तन्मय झालेला, म्हणजे स्मरणनिष्ठ झालेला. माम उपाश्रिता, माझा आश्रय घेऊन राहणाऱ्या बहव ज्ञान तपसा, पुष्कळशा भक्तांनी उपयुक्त किंवा वर सांगितलेल्या ज्ञानीरूपी तपाने पूता मद्भावम आगता, पवित्र होऊन माझ्या या स्वरूपाला ते प्राप्त झालेले आहेत. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. आणि पार्थ, अर्जुना, ये माम यथा प्रपद्यन्ते, फार महत्वाचा उपदेश करीत आहेत. जे मला जसे प्राप्त होतात, म्हणजे जे मला जशा मार्गानं भक्ती करतात. ये माम यथा प्रपद्यन्ते, जे मला ज्या मार्गानं माझ्यापर्यंत भक्तीनं येतात. तथा एव अहम ज्ञानम भजामी, तथा एव अहम तान भजामी, आणि मी त्याच मार्गानं त्यांना भजामी, म्हणजे तसंच त्यांना फळ देतो. मनुष्य सर्वशः मम वर्त्न अनुवर्तन्ते, सगळेच माझा मार्ग अनुकरण करायला पाहतात, पण अडचण ही होते की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी सगळीकडे आहे, मग कनकन मे भगवान, आणि मग सगळीकडे आहे म्हणून प्रत्येक जण आपल्या आराध्य देवतेला हाच परमेश्वर म्हणून बसतो. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्ही तुमच्या आराध्य देवतेला पुढं करून जर मला भजत असाल, म्हणजे परमेश्वराला, तर मी मात्र तुम्हाला माझं फळ नाही देणार. तथा एव, मी त्याच देवतेचं फळ देईल. म्हणजे परमेश्वर एकच आहे, सगळ्या जगात एकच आहे. आणि म्हणून जे आराध्य दैवत आहे, महादेव असो, विष्णू असो, काही असो, त्यांचं जो कोणी पूजन करतो त्यांना मी त्यांचंच फळ देतो, माझं फळ नाही देणार. हा महत्वाचा उपदेश केला की ये यथा माम प्रपद्यन्ते, जो जसा माझ्याकडे येतो त्याला मी तसंच फळ देतो. कांक्षन्त कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. इह मानुषे लोके, आणि या मानव लोकामध्ये कर्मणाम सिद्धिम कांक्षंत, कर्म केलं की लगेच फळाची अपेक्षा करणारे असतात. म्हणून देवता यजन्ते, आणि म्हणून ते काय करतात, देवतेंचं पूजन करतात. कसे करतात, कर्मणाम सिद्धिम कांक्षंत, कर्माच्या फळाची इच्छा करीत, म्हणजे सकाम भक्ती करतात. कर्मजा सिद्धी क्षिप्रम भवती, आणि ही कर्मजा सिद्धी तात्काळ होते.
कारण देवतेची भक्ती क्षणिक असते, ते तात्काळ पाहून होते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागश तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. आणि ही व्यवस्था चालविण्यासाठी चातुर्वर्ण्यम गुणकर्म विभागशः, म्हणजे ही जी वर्णव्यवस्था म्हणजेच की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ही जी व्यवस्था आहे ही मी गुणकर्मानुसार मया सृष्टम, म्हणजे सृष्टीच्या आरंभी ती निर्माण केली. कारण ज्या मनुष्याजवळ जो गुण आहे, गुणकर्म विभागश, त्याच्या गुणानुसार त्याला ते काम द्यायचं. म्हणजे जर सबल असेल, बलवान असेल आणि त्याच्याजवळ जर क्षत्रियत्व असेल तर त्याला क्षत्रिय, आणि जो ज्ञान देणारा आहे तो ब्राह्मण, आणि जो शेती व्यवसाय दुकानदारी करतो तो वैश्य, आणि ज्याला तेवढी बुद्धी नाही आणि तो या 3 वर्णाची सेवा करतो त्याला शूद्र असं म्हटलेलं आहे. आणि जे हिंसक आहेत, भटके आहेत, त्यांना शूद्र असं म्हटलेलं आहे, कारण ते हिंसक असतात त्यामुळं. तर अशा प्रकारे त्यांनी व्यवस्था सांगितली. मग आपल्याला असं वाटतंय की भगवान श्रीकृष्णानंच भेदभाव केलेले आहेत. भेदभाव नाही, ते गुणकर्म विभाग असे आहे. पण पुढे समाजानं काय केलं, हे गुणकर्म सोडून दिले आणि काय केलं, जन्मावर आधारित व्यवस्था स्वीकारली. जन्मावर व्यवस्था स्वीकारल्यामुळं शेवटी नाविलाजानं शासनाला ही वर्णव्यवस्था नावं बदलून करावी लागली. म्हणजे कोणते नावं बदलले, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. शेवटी तीच व्यवस्था त्यांना करावीच लागली, फक्त नाव बदलावं लागले, कारण समाजाने काय केलं, ती नावं जन्मावर घेतली म्हणून. परंतु काही विद्वान काय करतात, म्हणतात गुणकर्म विभागश, परमेश्वराने गुणकर्म पाहून जन्माला घातलं. म्हणजे आता हा आपला बडेजावपणा आहे. आता समजा मी ब्राह्मण आहे, माझा मी अपमान कसा होऊ देईल, नाही, मला माझे चांगले गुणकर्म पाहून मला वरून ब्राह्मणाच्या जन्माला घातलं, म्हणजे शब्दछल कसा होतो. पण जर असं असतं, चांगले गुणकर्म पाहून जर जन्माला धाडलं असतं तर तो कशाला दारू पिऊन गटारात लोळला असता, साधी गोष्ट आहे. म्हणून गुणकर्म म्हणजे प्रत्यक्ष त्याचे गुणकर्म पाहूनच ही व्यवस्था भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारलेली होती, त्यांनी सुरू केलेली होती. आणि म्हणून तस्य कर्तारम अपि अव्ययम माम, आणि म्हणून त्याचा कर्ता असून देखील अविनाशी असलेला माम अकर्तारम विद्धी, मला तू अकर्ता समज. पहा, म्हणजे ही व्यवस्था लावली परंतु मी अकर्ता. कारण का, मागच्या श्लोकात काय सांगितलं, मी प्रकृतीमाधिष्ठ आहे, प्रकृतीला पुढं करून हे काम करत असतो. म्हणजे ही व्यवस्था मायेनच केलेली आहे. कारण मया अध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम, चराचरामध्ये तीच वावरत असते. न तो अहम तेषु ते मयी, ते मी त्यांच्यात नाही, ते माझ्यामध्ये आहेत. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी ही वर्णव्यवस्था, जे कोणी म्हणतात नाही देवानीच असा भेदभाव केला, अजिबात नाही. परमेश्वर अकर्ता आहे, परंतु समाजाला नीट व्यवस्थित ठेवण्यासाठी ही व्यवस्था केलेली होती. हा, बोला जी. दंडोत बाबा. ते मनुस्मृती जो ग्रंथ आहे, मनुस्मृती, तर मनुपासून मनुनं लिहिलेलं आहे का बाबा? हा, तसा अर्थ करतात. नाही, मनुस्मृती म्हणूनच लिहिलेली आहे. 14 मनु होते पूर्वी, 14 मनु होते. बर, तर ते कोणाचे पुरस्कर्ते होते बाबा? हा, ते कशाचे पुरस्कर्ते होते? वेदाचे, उपनिषदेचे का कशाचे? काय ते पुरस्कर्ते कशाचे होते? मनु. हा, त्यांनी वेदाला पुढं केलं, परंतु त्यांनी सोक्तीनं, कारण अशा पूर्वीच्या कसं होतं, वेदानंतर काय झालं, स्मृती. जसं पहिले श्रुती प्रमाण म्हणजे वेदाच्या श्रुती, नंतर स्मृती प्रमाण. मग या स्मृती कोणकोणत्या, तर त्यामध्ये सर्वात प्रामुख्यानं मनुस्मृती ही पुढं करण्यात आली. पण मनुस्मृतीच पुढं होते का? नाही, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, अशा अनेक स्मृती होऊन गेलेल्या आहेत. त्या स्मृती
त्यांनी काय केलं, सगळ्या मागं केल्या आणि मनुस्मृतीला राज धर्म म्हणून पुढे केल्यामुळं मध्यंतरीच्या काळात तिचा जास्त उदो झाला. या मनुस्मृतीमध्ये अधिकाधिक ब्राह्मण कसा पूज्य राहावा, त्याला अबाधित कसा राहावा, म्हणून त्यांनी कोणताही गुन्हा केला तर त्याला देशाच्या बाहेर काढता येऊ नये, अशा प्रकारची व्यवस्था ही करून ठेवलेली होती. आणि म्हणून मग आंबेडकरी चळवळ निर्माण झाली नाही का पुढं? आंबेडकरी चळवळ नंतर निर्माण झाली. थोडस दूर करून बोला ना, मला ते आंबेडकरी चळवळ मग त्याच्यानंतर त्याच्यामुळे झाली ना निर्माण? नाही, त्याच्या आधी पण चळवळ होतीच, नाही असं नाही. कारण की जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत होते त्या काळात सुद्धा काही ब्राह्मण समाजवादी होते, काही ब्राह्मण कर्मकांडी होते. कर्मकांडी ब्राह्मण या मनुस्मृतीला पुढं करतात आणि कर्मकांडाला पुढं करतात. समाजवादी ब्राह्मण हे सामाजिक तत्वज्ञान पुढं करतात. आणि म्हणून त्या काळात सुद्धा त्याला विरोध करणारे ब्राह्मण वर्ग होताच. आणि म्हणूनच आपल्या महानवा पंथामध्ये अगोदर जो ब्राह्मण आला हा समाजवादी ब्राह्मण होता. म्हणून सगळेच ब्राह्मण तसे नव्हतेच. म्हणजे महानवा पंथाची जी संस्थापना झाली किंवा याला जे वर उचललं ते ब्राह्मणांनीच उचललं. मग ते ब्राह्मण कोण होते? समाजवादी विचाराचे होते. आणि म्हणून म्हणजेच ही जे आंबेडकर म्हणतात जे चळवळ, त्याच्या अगोदरपासून सुद्धा ही चळवळ होती, परंतु राजाश्रय मनुस्मृतीनं घेतला, कर्मकांडी विद्वानांनी घेतला, त्यामुळे यांना खाली दबून राहावं लागलं. पण मात्र पहिल्यापासूनच ही चळवळ चालू होती. कारण त्याच्या अगोदर जैन धर्म होता, त्याच्या अगोदर बौद्ध धर्म होता. यांनी ईश्वरातीतच करून टाकलं, नकोच हे काहीच, कर्मकांड नको ना काहीच नको, ईश्वरच नाही म्हणतात ते. नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा इति माम योऽभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. आता भगवान श्रीकृष्ण त्यांच्या अवताराच्या बाबतीत, कारण तेही मनुष्य अवतारात, हेही मनुष्य अवतार, अज्ञानाला वाटते दोन्ही माणसंच आहेत, किंवा अर्जुनाला वाटत होता माझा मित्रच आहे असं वाटते, म्हणून त्यांनी स्वतः खुलासा केला की म्हणतात कर्मफले मे स्पृहा न, मला कर्मफळामध्ये अजिबात इच्छा नाही. माम कर्माणि न लिंपन्ति, मला कर्मस्पर्श सुद्धा करू शकत नाहीत. इति यह माम अभिजानाति, असं म्हणून जो मला ओळखतो, स कर्मभी न बध्यते, तो देखील कर्माने बांधल्या जात नाही. कारण त्याला परमेश्वरीय ज्ञान झालं. परमेश्वरीय ज्ञान झाल्यामुळं तो या कर्मातून, सकाम कर्मातून निष्काम कर्मात जातो, आणि निष्काम कर्म हे परमेश्वराचा मार्ग. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं. एवं ज्ञात्वा, आणि अर्जुना हेच तुला समजून, पूर्वे मुमुक्षुभी अपि, पूर्वीच्या लोकांनी, मोक्षाची इच्छा असलेल्या लोकांनी जे कर्म केले, म्हणजे अहेतुक म्हणजे निर्हेतुक कर्म केले, तस्मात, आणि म्हणून पूर्वे पूर्वतरम कृतम, पूर्वीच्या अगोदर लोकांनी केलेले कर्म एव त्वम कुरु, तसे कर्म तू कर, जे की मोक्षाला प्राप्त झालेले आहेत. किं कर्म किम करमेति कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. गीता वाचन करीत असताना आता तुम्ही उच्चार ऐकला असेल, किंग कर्म, आपण काय म्हणतो किम कर्म. तर उच्चार काय करावा आपण? अनुस्वाराचे उच्चार वर्णामध्ये 5 आहेत, आणि वर्णीयेतर म्हणजेच जे वर्गेतर जे व्यंजन आहेत त्यांच्यासाठी य व ल अनुनासिक हे असे 5 आणि 3 8 अनुस्वाराचे उच्चार आहेत. कारण पाणिनी म्हणतात येवल परे येवल वा, आणि बाकीचे कसे आहेत उच्चार? वर्गाप्रमाणे. समजा जर पुढे क आला, क वर्ग म्हणजे क ख ग घ ङ, म्हणजेच
क वर्ग जर समोर येत असेल तर मागच्या अनुस्वाराचा उच्चार त्या ङ प्रमाणे होईल. ङ म्हणजे ड काढून त्यात टिपका त्याच्याप्रमाणे. आणि म्हणून इथं काय आलेला क आलेला आहे, म्हणून किंकर्म याचा उच्चार काय होईल किंकर्म. आणि ज्या वेळेस पुढे जर समजा कुचुटू तुपू हे 5 वर्ग आहेत, तर च वर्ग येत असेल तर च वर्गासाठी अनुसाराचा उच्चार काय करायचा, मागे येणाऱ्या अनुसाराचा उच्चार काय करायचा, तर च छ ज झ य म्हणजे ते त्र सारखं जे असतं तसा उच्चार व्हावा. जसं चंचल कांचन, मराठीत आपण त्याला काय करतो वर अनुस्वारच देऊन टाकतो, पण त्याच्या अनुसाराचा उच्चार मात्र वेगळा होतो. आणि म्हणून गीता वाचन करत असताना सुद्धा जर शुद्ध वाचन केलं तर किंकर्म किम कर्मेती असा उच्चार होईल. मग त्याचप्रमाणे ट वर्ग असेल तर बाणाचा न, जसं कंटक. आता क च्या अनुसारच्या पुढे ट आला म्हणून ट ठ ड ढ न बाणाचा न कंटक म्हणतात, कमटक नाही म्हणत. किंवा त्यानंतर कुचुटू तुपू त वर्ग जर आला तर जसं तंतू म्हणजे अनुसाराचा उच्चार न झाला, किंवा तंतथा कृपया विष्ट इथं काय होईल तंतथा न. आणि प वर्ग असेल तर मात्र म करायचा प वर्ग, कारण प फ ब भ म, म्हणून प वर्ग जर पुढे येत असेल तर म उच्चार. पण याच्या व्यतिरिक्त जर येत असतील पुढचे जे य र ल व जे पुढचे वर्ण आहेत त्यांच्यासाठी काय उच्चार आहे, येवल परे येवलवा. जसं क्यू, आता इथं य आला पुढं आणि इकडं अनुस्वार आहे म्हणून क्यू, किंवा श्रद्धा वाल्लभते व आला पुढं अशा प्रकारे. आणि ल पण तसंच, आणि य पण. तर ये व ल असे 3 उच्चार वर्गीय तर व्यंजनासाठी असतात, म्हणून त्याप्रमाणे तो उच्चार करायचा असतो. म्हणून इथं कसं म्हटलंय किंकर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता. राहिला मोहिता विसर्ग, आणि विसर्गाचा उच्चार असतो अकुह विसर्जनीयानाम कंठ, म्हणजे कंठातून करायचा. जसं दुःख. मग आता मागे जर असेल तर जसं देव, पण देवाच्या पुढे जर आलं तर देवा. आता काही वेळेला काय होतं कोणी बी हाच म्हणत राहतात, त्यामुळं मग ते वेगळा अर्थ होतो. आणि उत्तर भारतामध्ये ह जरा मोठ्यानं उच्चार करतात, हा प्रांतीय उच्चारामध्ये झालेला फरक आहे. मोहिता असं. तर कर्म किम अकर्म किम इति अत्र कवयः अपि मोहिता. अर्जुना, कर्म कशाला म्हणावं अकर्म कशाला म्हणावं, आणि त्याचप्रमाणे या बाबतीत कवयः अपि म्हणजे विद्वान लोक सुद्धा भ्रमिष्ट झाले. काय कर्म काय समजावं आणि अकर्म काय समजावं. कर्मणो हेपि बोधव्यं बोधव्यं च विकर्मणा अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गती. आणि पुन्हा आणखीन मागच्या श्लोकात राहिलेले यज्ञात्वा, आणि हे ओळखून अशुभात मोक्षशे. अर्जुना, तू अशुभ याच्यापासून कर्मबंधनातून तू मुक्त होशील. तत्कर्म ते प्रवक्ष्यामी, तर ते कोणते कर्म आहे मी तुला सांगेल. आणि आता पुढे सांगतात कर्मणो हेपि बोधव्यम. काय म्हणतायत, कर्माचं देखील कसं स्वरूप बोधव्यम जाणून घ्यायला पाहिजे. अकर्मण अपि बोधव्यम, आणि अकर्माचं स्वरूप देखील जाणून घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे विकर्मण अपि बोधव्यम, विकर्म सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे. कारण कर्मण गती गहना, कर्माची गती फार गहन आहे. कर्मण्य कर्मय पश्ये द कर्मणीच कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्म कृत. तर यह कर्मणी अकर्म पश्येत, ज्या व्यक्तीला कर्मामध्ये अकर्म शोधता येतं. पहा, आमचे सर्वज्ञ म्हणतात बलवत्तरात दुर्बलम बाध्यते. म्हणजे काय, जे बलवत्तर झालं तिथं ते खरं जरी असलं ते दुर्बल होतं आणि ते बाधलं होतं. म्हणून म्हणतात भगवान श्रीकृष्ण सुद्धा ते सांगतात की कर्मणी अकर्म. आपण जरी कर्म करायला होत पण त्याच्यामध्ये जे अकर्म आहे ते पाहता आले पाहिजे. कारण काल सापेक्ष, व्यक्ती सापेक्ष आणि काल सापेक्ष
व्यक्ती सापेक्ष, म्हणजे अशा त्याप्रमाणे कर्माची स्थिती बदलत असते. समजा खोटं बोलू नये, परंतु चोर असला आणि मी चोर खिशात पैसे लपून ठेवले, त्याला म्हणायचं असतं का मी इथं लपून ठेवले म्हणून? मग तिथं ते खोटं सुद्धा खरंच असतं, कारण व्यक्ती सापेक्ष. सत्य हे सत्य नसतं. सत्य हे काल सापेक्ष असतं, परिस्थिती सापेक्ष असतं, व्यक्ती सापेक्ष असतं. आणि म्हणून कर्म सुद्धा कसे असतात की कर्म अकर्म होतात, अकर्म कर्म होतात. काही ठिकाणी तेच कर्म अकर्म होतात, तेच अकर्म काही ठिकाणी कर्म बनतात. जसं खोटं बोलणं हे अकर्म आहे, पण तेच चोराच्या पुढं ते खरं होत असतं. म्हणून कर्म आणि अकर्म, म्हणून म्हणतात कर्मण अपि आपलं कर्मणी अकर्म पश्येत, ज्याला कर्मामध्ये अकर्म पाहता येतं, आणि यह अकर्मणी कर्म पश्येत, आणि ज्याला अकर्मामध्ये कर्म पाहता येतं. कारण का? इकडे आड इकडे विहीर, कोणतं करावं? कारण दोन्ही पाप आहेत. मग अल्प अनिष्टे बहुत अनिष्ट परिहारे, तर परिहारी जे काय सर्वज्ञानी मराठी भाषेमध्ये एवढं मोकळं केलंय. आणि भगवान श्रीकृष्णाने संस्कृतमध्ये, म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने सांगितलं पण व्यासांनी जे संस्कृतमध्ये केलं त्याचा नेमका आशय तोच आहे. की आमचे स्वामी सुद्धा म्हणतात की काय करायला पाहिजे माणसानं, तर कर्मामध्ये अकर्म पाहता आलं पाहिजे त्याला, याला म्हणतात कौशल्य. आणि अकर्मामध्ये कर्म पाहता आलं पाहिजे. दोन्ही अकर्म येऊन आपल्यापुढे उभे राहिलेत, काय करायचं? मग त्यावेळेस अल्प अनिष्ट करून मोठं अनिष्ट चुकवायचं असतं. म्हणजेच त्या अकर्मामधलं त्यांनी कर्म पाहिलं. वास्तविक ते कर्म नाहीये, दोन्ही अकर्मच आहेत. पण त्या ठिकाणी त्या काय झालं की त्याला पाहून ते कर्म झालं. कशाला पाहून? त्या मोठ्या अकर्माला पाहून. बुद्धिमान सयुक्त आणि स मनुष्येषु बुद्धिमान, ज्याला कर्मामध्ये अकर्म अकर्मात कर्म पाहता येतं, तो मनुष्य खरा बुद्धिमान, विवेकशील आणि सयुक्त, आणि तोच खरा युक्त योगी आहे. कृत्स्न कर्म कृत, आणि त्यानंच खरे परिपूर्णपणे ते कर्म केले आहेत असं समजा. यस्य सर्वे समारंभा काम संकल्पवर्जिता ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधा. यस्य सर्वे समारंभा, सम आरंभ म्हणजे ज्याचा आरंभ केला जातो, म्हणजेच कर्म. त्याला काय म्हणतात? समारंभ किंवा आरंभ असं कर्माला म्हणतात, कारण सुरुवात केल्या जाते म्हणून. यस्य म्हणजे ज्याचे, ज्या व्यक्तीचे, सर्वे समारंभा म्हणजे सगळे कर्म काम संकल्प वर्जिता म्हणजे निर्हेतुक असतात. कुठली कामना नाही, कुठला संकल्प नाही, बिलकुल निष्काम भावनेनं असतात. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम, त्याचे कर्म ज्ञानरूपी अग्नी भस्म करतो. म्हणजेच त्याला कर्म लागतच नाही. निष्काम कर्म केल्यामुळं त्याला पुढे काय होत असतं? अहेतुक भूतभजन ज्ञानप्रतिसादन, म्हणजे त्याला कर्मच लागत नाही तिथं. म्हणून तुम्ही जर कर्मच म्हणत असाल तर ते नष्ट होतात, संपलं, म्हणजे ते उत्पन्नच होत नाहीत. तम बुधा, त्या पुरुषाला, बुधा म्हणजे विद्वान लोक, ज्ञानी लोक, पंडितम आहू, त्याला खरं विद्वान म्हणतात. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रय कर्मण्येभिः प्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. आता आणला त्याचा उकल आणला की त्याचा कर्माचा नाश होतो. म्हणजे काय होतंय? म्हणून सांगतात की कर्मफलासंगम त्यक्त्वा, कर्मफळाची आसक्ती सोडून, म्हणजेच त्यातला हेतू काढून, त्यातले नव हेतू काढून, निराश्रय, अगदी आश्रय रहित. आमचे सर्वज्ञ म्हणतात स्वदेश संबंध, स्वग्राम संबंध, संबंधियाचा संबंध. काय सांगितलं? निराश्रित, अगदी कुणाचाच आश्रय नाही, निराश्रय, नित्यतृप्त आणि नेहमी समाधान. सकर्मणी, आणि तो कर्मामध्ये अभिप्रवृत्त अपि, कारण तो सुद्धा आपल्यासारखं खातो पितो चालतो सगळ्याच गोष्टी करतो, म्हणजे कर्म करतो. पण ते करत असताना सुद्धा न एव किंचित करोती, म्हणजे तो काहीच करत नाही.
कसं? आमचे स्वामी म्हणतात, बाई तुम्ही नित्य उपवासी आहे की? अरे जेवण करतात बाईसा आणि म्हणतात तुम्ही नित्य उपवासी, म्हणजे जेवणाचे कर्मच लागले नाही. का नाही लागले? कारण चव घेत त्यांनी त्यातला हेतू जो असतो चव घेण्याचा तो सोडला आणि भिक्षान्न खाल्लं. भिक्षान्न खाल्ल्यामुळं आणि जे येईल तेच घेतल्यामुळं, सगळा काला करून घेतल्यामुळं काय म्हणले, बाई तुम्ही नित्य उपवासी आहे की? आणि आमचा साधनवंत उपवासीच आहे, कारण आमचा सगळा साधनवंत भिक्षेचं अन्न खातो, भिक्षेचं. आणि त्यामुळं तो कर्मणी अभिप्रवृत्त अपि, कर्मामध्ये प्रवृत्त होऊन देखील नैव किंचित करोती, ते कुठलेच कर्म तो करीत नाही. निराशीरयत चेत्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. आणि त्याला पाप सुद्धा लागत नाही. कसं पाप लागत नाही म्हणून सांगतात पहा. यत चित्तात्मा, ज्यानं चित्त आपला आत्मा यत म्हणजे ताब्यात घेतलेला आहे, त्यक्त सर्व परिग्रह आणि सगळं आलिंबन सोडून दिलेलं आहे, निरालंबी बनलेला आहे. काय संपूर्ण ब्रह्मविद्याशास्त्र मध्ये ओतलेलं आहे, आस्ती परीच आणून टाकली. त्यक्त सर्व परिग्रह, परिग्रह म्हणजे आलंबन. तर ते आलंबन सगळं ज्यानं त्यक्त सर्व परिग्रह हे सगळं आलंबन सोडून दिलेलं आहे, निराशी आणि असा आशारहित, केवलम शारीरम कर्म कुर्वन, केवळ शारीर कर्म, भिक्षा, नित्यविधी, निमित्तविधी, आपले शारीर कर्म जे आहेत तेवढे तो करीत करीत किल्बिषम न आपनोती, त्याला मात्र पाप स्पर्शही करत नाही. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. आणि यद रुच्छा लाभ संतुष्ट, जे भिक्षेला मिळेल तेवढ्यावरच तो समाधान मानणारा. कर्मराटीत घेतलं तर जेवढं आलं तेवढ्यावर समाधान मानावं, हाय हाय करू नयेत. आणि आमचं हे साधनवंताविषयी सांगायले तर यदृच्छा सहजगत्या लाभ, जे मिळल, म्हणजे नाही आम्ही तोरण मंडळाच्या इथं जाऊ आम्हाला चांगलं मिळल, अजिबात नाही. सहजगत्या जे मिळल म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला चांगलं मिळालं तर तुम्हाला का टाकून द्या म्हणालेत का? नाही, सहजगत्या जर मिळालं उचितवादी, कदाचित ईश्वराचा हेत असेल, कदाचित पुढे त्रस उत्पन्न होईल म्हणून तो पदार्थ मिळवून देत असतील सहजगत्या. आणि आज आमच्या साधनवंताला सहजगत्या मिळाले, रडून पडून पंक्ती करायले, म्हणजे याचा अर्थ काय? साधनवंताला ते सहजगत्या मिळाले, त्यात त्यांना कुठलाही दोष लागू शकत नाही. आणि म्हणून म्हणतात यदृच्छा लाभ संतुष्ट, सहजगत्या जो झालेला लाभ आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहणारा. विमत्सर, मात्र त्याच्यामध्ये एक मोठी अडचण आली, विमत्सर हे विशेषण त्यांनी मध्ये घातलं, म्हणजे पुढीलाकडे पाहिलं की गोंधळ झाला, मत्सर तयार होतो. त्याला ते मला हे नाही, त्याला हे मला हे नाही म्हटलं की बिघडलं काम. म्हणून विमत्सर, मत्सर दूर झालेला, द्वंद्वातीत. आणि जे षड्रिपू आहेत, राग द्वेष काम क्रोध मद मत्सर हर्ष शोक, हे जे द्वंद्व आहेत, हे जोडगं जे आहेत, हे याच्यातून अतीत म्हणजे वेगळा झालेला. म्हणजे कसंही असो, कोणी द्वेष केला ठीक आहे, कोणी आसक्ती केली, प्रेम केलं तेही ठीक आहे. काम क्रोध म्हणजे आसक्ती क्रोध, ह्या सगळं त्याला समान दोन्ही पण. कारण दुसऱ्या अध्यायामध्ये पण तेच सांगितलं की अर्जुना तू युद्ध कर, पण कसं? लाभा लाभव जया जयो, म्हणजे लाभ आणि हानी, जय पराजय हे सगळं सारखं समजून तू कर म्हटलंय. म्हणजे तिथं सुद्धा त्यांनी कसे समत्व भाव दाखवला होता. आणि इथे ते काय म्हणतात की द्वंद्वातीत सिद्धौ असिद्धौ, म्हणजे साध्य हो न हो, लाभ मिळू न मिळो, समह कृत्वा अपि, जो समान आपल्या पद्धतीनं कर्म करीत असतो तो न निबद्धते, तो कर्मामध्ये बांधल्या जात नाही. गत संगस्य मोक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यज्ञायाचरत कर्म समग्रं
प्रविलीयते. आणि गतसंगस्य मुक्तस्य, आसक्ती ज्याची सुटली, द्रव्याची, शरीराची, मनाची, संबंधियाची किंवा परिवाराची, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, गतसंगस्य, आणि असा मुक्त झालेला तो आणखीन कसा, ज्ञान अवस्थित चेतस, ज्ञान अवस्थेमध्ये ज्याचं म्हणजे परमेश्वराच्या मध्ये ज्याचं चित्त लागलेलं आहे तो यज्ञाय आचरतः. आता यज्ञ म्हटल्याबरोबर आमच्या डोळ्यासमोर मी मागच सांगितलं तुम्हाला की होम हवनच दिसतंय. बाबांनो, होम हवन हे यज्ञ खूप खालच्या स्तराचं आहे. यज्ञ म्हणजे धार्मिक कार्य, यज पूजने, पूजनीय कर्म, त्याला यज्ञ म्हणतात. आणि म्हणूनच शेवटी भगवान श्रीकृष्णांना सांगावं लागलं की बाबांनो, द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ असे अनेक यज्ञ असतात. त्या सगळ्यामध्ये काय म्हटलं, यज्ञानाम जपयज्ञोस्मी, परमेश्वराचं नामस्मरण हे फार अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक मानवाने जन्माला आल्यानंतर गुरुमंत्र घ्यायलाच पाहिजे, आणि तोही परमेश्वर नामाचा. यज्ञाय आचरतः म्हणजे धार्मिक कार्याचं आचरण करत करत समग्रम कर्म प्रविलीयते, त्याच्यामध्ये सगळे कर्म विलीन होतात. कशामध्ये, त्या यज्ञामध्ये. म्हणजे कोणत्या यज्ञात, की जो कर्म परमेश्वर अंतःकरणात ज्याच्या साठवलेला आहे असा जपयज्ञ करतो, जो ज्ञान यज्ञ करतो त्याच्यामध्ये ते विलीन होतात. आणि आता इथं विषय हा संपलेला आहे. आता पुढे वेगवेगळे कर्मकांडातील यज्ञ असतात, त्यांची फलश्रुती कशी वेगळी होते ते सांगून त्याचं पुन्हा खंडन करतात. तर आता हा विषय इथं संपलेला आहे आणि बाकीचा राहिलेला विषय आपण उद्याच्याला घेऊया. आणि आता आहे